ते जाणारी पैसे ते असं तू का म्हणे भ्रांती तुझी आला तुम्हाला काहीच कळणार नाही. ज्याच्यावर जबाबदारी आहे त्याला जागा करणं काम पण महान म्हणजे उतराईच होता येत नाही. काय सांगतो बरं म्हणजे असं जागवले हे काम आहे आणि तुम्ही म्हणजे त्यांची काही उतराईच करता येत नाही, काही दिलं तर नाही, असं अजून काय केलं तर आपण तिसरं मला पण तरी सहज बोलण्यात हित सुद्धा आहे. त्यांचं ऐकलं तर हित काय सांगते हित ते करावे देवाचे चिंतन म्हणून हित काय करते करुणी सायाची हितही करतात आणि उपदेशही करतात. सर्व दोन्ही गोष्टी करतात का त्यांनी सहज बोलले. सहज बोलण्यात जगाचं कल्याण आहे कोणाच्या संतांच्या. पण तुमच्या आमच्या सहज बोलण्यात जगाचं वाटलं. आपण सहज बोलत जातो आपल्याकडे सगळी आपली बंगली संस्कृती झाली. घराला लावूनच असतो आपण सगळे भीकणं घाली बेकारे अशी आपली अवस्था आहे. शहरात भीकणं घालीची बेकारे अशी अवस्था आपली जागावर असतो. कोणाच काय झाले काय माहित नसतं. पण ग्रामीण भागामध्ये अजून शेतीच्या तापात बसतच असतं बाया माणसं म्हातारे आणि लगेच जमलं पोरीचं पण जमलं. पाहुणे चालले होते शिदोरी घेऊन. शिदोरी घेऊन पाहुणे चालल्यानंतर म्हातारी आता वयस्कर असल्या कारण तिने विचारलं कोण गावचं पाहुणे आहे. त्यांनी सांगितलं शेजारच्या गावचं. म्हणजे पुढं काढ म्हणजे काही चालतो आमची पुरी केली बरं झालं काय डोळ्याचं लई दिवस सहज बोलले. आता
खिदमत होती नाही दिवस आता तुझ्या खिदमत दिवस भाऊ पाहुण्याने ती शिदुरी महागारी करी असं होतं मेजर नाही ते आपलं सहज बोलले जगाचं वाटोळं होतं आपल्या सहज बोलण्याचं पण त्यांच्या सहज बोलणे उपदेश त्यांचा उपदेशही मिळतो हितही आपलं होतं म्हणून महाराज म्हणतात काय देव बिरबलच सांगितलं सगळ्यात सांगितलं एक शिळी मेली हे शिळीचं वजन बी वाढलं पाहिजे नाही कमी बी झालं नाही ती बिरबलाला दिली शिळी बिरबलाने शिळी घरी नेली ते वाघाच्या पिंजऱ्यासमोर बांधायचं तिला घास द्यायचा खात द्यायचा वाघ समोर बघून ती काय करायची ती घासच खात नव्हती तेवढ्या पुढे खायची ती लगेच मागं सारायचं तसं ह्या कुंभाराने सुद्धा काय केलं माहिती का तिकडे काढायला लावले वाघाचा शिळी समोर वाघ बांधतो मला बी नाही पुढे जाते लक्षात ठेवा काय चरण सुटलेली काय नुसती ही चालली असं वेळीचं बांधायला पाहिजे आज ड्युटीला लई जर आपण तेल वरलं तर उद्या पोलीस व्हायला बी यायचं लक्षात ठेवा सासूरे सांगितलं काय काय दिलेने त्यांची उतराई होईल हे असे उपकार त्यांच्या माझ्यावर आहे आणि शेवटच्या चरणामध्ये काय सांगतात महाराज पहिले म्हणा Let
शेवटच्या जगामध्ये महाराज म्हणतात तुका म्हणे वत्स देवीचे चित्ती तैसे मज गेले सांभाळून देणू कोणाला मला ते लक्षात दे. देणू म्हणजे काय हा शब्द सरळ झाला. देणू वेगळी गाय वेगळी. जी प्रसवती ती देणू, जी प्रसवत नाही ती गाय. लेकराचा काळवडा तुम्ही जन्म दिला त्या आईला असतो कशा झालेला तसं दिनून गाई वेगळी. दिनूला तेवढं प्रेम आहे वत्साबद्दल. डोंगरावर चढते चित्त कुठे वासरा जोडा. तसं संताचं चित्त जे संताच्या पायाजवळ आहे, जे संताचा उपदेश मानतात, जे हिताचं सांगितलेलं ऐकतात, त्यांना जसं ती देणू तुका म्हणे वत्स देणुवीच्या चित्ती जसं वत्स जसं वासू त्या देणूच्या त्या गायीच्या चित्तात सतत असतो तसं जीव सुद्धा त्यांच्या चित्तात असतो. म्हणून अशा प्रकारे जशी ती देणू त्या वत्साला सांभाळते आपल्या चित्तात ठेवून, तसं हे मला त्यांच्या चित्तामध्ये ठेवून तुम्हाला सांगतात. जे प्रेम करणे पुत्राशी तेच दासाने दासाची. जेवढं प्रेम पोरावर करतात नवे नवे एक प्रेम पोरावर कमी करते. एक वेळ पोरावर प्रेम करते पण दासावर जास्त प्रेम. यासाठी आईशी कळवळ्याची करी लाभावी नव्हती कोटी मारवाही त्याची सर्वस्व हिस्सा. अशीही असताना संत तैसे मध्ये येते सांभाळती. अशी सांभाळणे असणारे असल्या कारणाने काय देऊ यासी भागवले राणी देवी तो हा माई जीव तोडा. आज कीर्तन अभंग आहे कीर्तन त्याचा आपण त्यातले त्यात दादा पुत्र आपण पाहिजे झालेली शेवट शब्द त्यांचंच सर्व काही. आपणच उलट काहीतरी चुकीचं बोलतो. कारण आपल्या गरजेसाठी परमार्थ संताचा परमार्थ वेगळा आणि आपला परमार्थ. आपल्याला उन्हाळ्याचं रात्री त्याला लई वेळ झोप येत नाही, तास घरी चावते आणि त्यातले त्यात लाईट गेल्यावर येते. आपण आपल्या कशासाठी आपल्या सुखासाठी. देवाची काळजी आपल्याला नाही, देवाची आपल्याला गरज नाही. आपला परमार्थ वेगळा हे करत असताना जरी काही चुकलं असतो शब्द त्यांचेच चरणी आपण करू. जे